कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे पेपर्स मी माझ्या डोळ्यांनी पाहिले होते ते। आम्हाला माहिती तुम्ही कागदांपर्यंत पोचलात, कागद वाचलेत, पण ते परत ठेवून देताना या दस्ताच्या नाड्या बांधायला विसरला। आम्ही कुठले बी महत्वाचे दस्तावेज नाड्या बांधल्याशिवाय ठेवतच नाही। मग परत दुपारी आला तेव्हाच आम्ही ओळखलं का चोर घरचाच आहे, आणि घरचा चोर लय वाय चोरी भी करतो कोणाला कळत बी नाही। मग तो चोर परत त्या दस्तापर्यंत पोहोचण्याच्या आधीच आम्ही ते कागदच बदलले। केली का नाही जादू? म्हणजे ते पेपर्स मिळवायला मी खूप उशीर केला। लयच शिरके गेली ना सगळी मेहनत पाण्यात। पण तसं बी पेपर तुम्हाला मिळून काय फरक नसता पडला। तुम्हाला काय वाटलंय पेपर दाखवून तुम्ही आमच्या जावई बापून आमच्या विरुद्ध उभं कराल? हा ओरिजिनल दाखवा त्यात, बघू तुमचा नवरा तुमचा ऐकतो का आमचा ऐकतो। आमचे पाय धुवून ते तीर्थ पिणारा माणूस आहे तो, भक्त आहे आमचा भक्त। आम्ही त्याची कोण? देव नाही। या पेपरचे तुकडे करून त्यांनी तुमच्या तोंडावर फेकले ना, जालिंदर निंबाळकर नाव सांगणार नाही आम्ही। थांबा डॅडी, तुम्हाला खूप अभिमान आहे ना तुमच्या या कपटी स्वभावाचा, राजकारणी वृत्तीचा। तुम्हाला नेहमी असंच वाटतं ना की सूर्यासारखा भोळा माणूस तुमच्या हातचा बावला बनून राहील, तेही कायमचा। नाही हेच होणार। हा आमचा अभिमान नाही, आमचा माज आहे माज। मग हा माज मी एक दिवस उतरवून दाखवीन तुम्हाला। एक दिवस तुमचा हाच भक्त त्याच्या स्वतःच्या डोक्यावरून तुम्हाला उतरवेल। तो त्याच्या पायाशी पण उभा नाही करणार तुम्हाला, तो तुम्हाला त्याच्या आयुष्यातून कायमचं विसर्जित करून टाकेल। डॅडी, जेव्हा मी या घरात होते ना तेव्हा तुळजा निंबाळकर होते, म्हणून खूप काही सहन केलंय, पण आता नाही करणार। कारण गोष्ट आता माझ्या संसाराची आहे, माझ्या नवऱ्याची, आणि मी माझ्या नवऱ्यासाठी काहीही करेन। कारण मी आता तुळजा सूर्यकांत जगताप आहे। हे कायमचं तुम्ही लक्षात ठेवा। चला किराया मला दाखवा सोन्याची जेजुरी, चला किराया मला दाखवा सोन्याची जेजुरी, चला किराया मला दाखवा सोन्याची जेजुरी, चला किराया मला दाखवा सोन्याची जेजुरी। सदानंदाचा येळकोट येळकोट जय माता। काय झालं सूर्य? घराकडे असा का बघतोय? आणि हे काय परत तुझ्या डोळ्यात पाणी? आनंदानं आणलं पाणी। एवढं सजलेलं माणसांनी गजबजलेलं एवढं मोठं घर माझ्या तेजूच्या नशिबी आलं। खर तर हे घर नाही तुळज, महाल आहे महाल। आणि माझी तेजू या महालाची महाराणी। हे सगळं असं होईल हे स्वप्नात बी वाटलं नव्हतं का थोडं? खरंच
माझ्या तेजून नशीब काढलं. नशीब माझ्या घरच्यांनी काढलंय. त्यांना तेजूसारखी सून मिळाली. नशीब माझ्या भावाने काढलंय, त्याला तेजूसारखी बायको मिळाली. सूर्या, आज तुला या महालाचा झगमगाट दिसत असेल, पण हा महाल प्रेमाने नाही, द्वेषाच्या अहंकाराच्या भिंतींनी बनलाय. त्याची जळ तेजूला बसू नये, बस एवढीच इच्छा आहे माझी. छत्री हा. आज काय आता काय गोंधळ झाला, जागरण झालं, पूजाचं सगळं तर झालं डॅडी. आता काय राहिले? हम्म. डोक्याच्या छत्रीचा खटका दाद जरा. डॅडी नाही आठवत बघा मला. अरे आमच्या चिरंजीवांचं मधु मिलन आहे आज. त्यांच्या आयुष्यातला महत्वाचा दिवस आहे. अरे हो, अहो याच दिवसाची तर ते वाट बघत होते. मग त्या दिवसाची काय तयारी केली का नाही? सपशेली सरलो. आत्ता जातो तयारी करतो. थांब, हा? तुला एकट्याला नाही जमणार. मग ते सूर्याचे 2 पंटर आहेत ना, त्यांना बोलो. ए काजू पुड्या, डॅडी बोलवतात, या. बोला की डॅडी. आम्ही असं ऐकलंय की लग्नाच्या डेकोरेशन मध्ये तुमचा कोणी हातच धरू शकत नाही म्हणे. कसा धरणार? हात धरला तर डेकोरेशन करता येणार नाही ना. छत्री, हा? आमची बंदूक कुठे ठेवली तू? हाय की आणू का? गंमत केली. आमच्या चिरंजीवांची खोली अशी डेकोरेट करा, त्या खोलीत शिरल्या नवरदेवाला नवरीला प्रसन्न वाटलं पाहिजे. कसं वाटलं पाहिजे? प्रसन्न वाटलं पाहिजे. या लग्नाच्या दगदगीने जो थकवा आलाय तो गायब झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? गायब झाला पाहिजे. चाल, जमल ना? विषयच नाही डॅडी. हा? नाही नाही, काजू पुड्याला काय जमणार नाही असं काहीच नाही ह्या जगात. तुम्ही म्हटलंय तर आम्ही करतो. हा, लागा कामा. हा. चिरंजीव, हा डॅडी. आज परीक्षा आहे तुमची. परीक्षा कसली? आता कसले न काय काय ऐकलं तुम्ही आतापर्यंत? अहो डॅडी, मला काय माहित नाही का? मी काय पहिल्यांदा परीक्षा द्यायला चाललोय काय असं सांगताय? त्या चाचणी परीक्षा होत्या. ही सगळ्यात मोठी परीक्षा आहे असं समजा. आणि मुळात ह्यात एकमेकांना खुश करणं असं काय नसतंच. मुळे बाईला ताब्यात ठेवणं महत्वाचं. कारण या बाईच्या जातीला पाखरावानी फडफडून मोकळ्या आभाळात लय भराऱ्या घ्यावं असे वाटतात. आलं लक्षात आमच्या. त्या पाखराला आहे ना पिंजऱ्यात कैद करून ठेवू, म्हणजे तिला बाहेर सुट्टाच नाही आलं पाहिजे. आधी पंख छाटायचं आणि मग कैद करायचं. कारण पिंजऱ्यातलं पाखरू कधी बी सुटल आणि भरारी घेईल. पंख छाटलेलं पाखरू सुटण्याचा विचारच करत नाही. पाखरू पकडायला मेहनत घेतली ना, ते पळून जाता कामा नये याची खबरदारी घ्या. डॅडी एक बोलू का? अहो इथं माणसांना नाही एक बायको सांभाळता येत नाही. आता मला कळतंय की तुम्ही माझ्या 2 आया कशा सांभाळल्या असतील. तुम्ही खरंच ग्रेट आहात. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.